दीड महिन्यापूर्वीची गोष्ट आहे बरं का. पंडी आणि गिड्ड, गिड्ड म्हणजे गौरी, दोघीही गाभण होत्या. अर्थात सगळ्यांना माहिती होतं. आणि तेव्हा गुरं काही चरायला जायची नाहीत, कारण तेव्हा पाऊस पडलेला नव्हता, काही गवत आलेलं नव्हतं, तर सुक्या चाऱ्यावरती होती. तर रोज सकाळी गुरांना बाहेर काढायचो, त्यांना गवत वगैरे घालायचो आणि संतोष काका बाबाची सगळी कामं आटपली गोठ्यातली वगैरे, की दुपारी ऊन चढायला लागलं की गुरांना परत आतमध्ये बांधायचो आम्ही. आणि दुपारी गुरं पण आराम करायची, संतोष काका बाबा सगळेजण घरी पण जेवण करून आराम करायचे आणि परत संध्याकाळी 4-4:30 वाजता गुरं बाहेर काढायची. असा त्यांचा गुरांचा दिनक्रम आहे. तर साधारण दीड महिन्यापूर्वी संतोष काका दुपारची कामं आटपून गुरांना आतमध्ये बांधून घरी गेला. आणि घरी गेला आणि आराम करून 4-4:30 वाजता तो आला. आला तो असा नेहमीसारखा त्याच्या तंद्रीत आला आला, दार उघडलं आणि गोठ्याचं, आता गुरं बाहेर काढायची या तंद्रीत तो. आणि बघतो तर पंडीच्या तिथं असा उभा होता पठ्ठ्या. संतोष काका लगेच खाली गेला, अण्णा अण्णा पंडी व्यायली पंडी व्यायली. मग बाबांचा मला लगेच फोन आला, कारण मी इथे नव्हते, मी पुण्यात होते. बाबांचा फोन आला, अगं पंडी व्यायली, गोठ्यातच व्यायली आणि पाडा घातलाय. आणि अधिक मासाचा महिना होता, धोंड्याचा महिना. आणि मी बाबांना म्हणलं, आपण त्याचं नाव धोंड्या ठेवूया का? कोण आहे? हा, आणखीन एक. धोंड्या दूध पित होता, मस्त गुटगुटीत होत होता. 10 दिवस गेले. संतोष काका नेहमीप्रमाणे गोठ्यात आला, तंद्रीत गुरं सोडायची म्हणून दरवाजा उघडला गोठ्याचा. आणि बघतो तर गिड्ड्याच्या शेजारी एक झिंगरू होतं. संतोष काका परत गेला खाली, अण्णा अण्णा गिड्ड. बाबांचा फोन मला, अगं स्वानंदी, गिड्ड पण व्यायला बघ गोठ्यात. हा, काय नाव ठेवूया? पाडी घातली आज व्यायलं. आज पौर्णिमा आहे, मग आपण तिचं नाव चंद्री ठेवूया, चंद्री. हा हा, ठेवते ठेवते, फोन ठेवते. अशा प्रकारे धोंड्यानंतर 10 दिवसांनी त्याची भाची म्हणजे चंद्री जन्माला आली. चंद्रू, ए चंद्री, चंद्री, ओ चंद्री, ओ चंद्री, चंद्री, चंद्रू. दूध प्यायला जायचं ना आता, जायचं ना. धोंडूचं झालं की जायचं, बिरबिर बिरबिर जायचं भिंगरी सारखं. पंडी ही गिड्डूची आई, गिड्डू म्हणजे गौरी. दोघीही एकाच वेळेला गाभण होत्या, 10-15 दिवसाच्या अंतरानं. आधी पंडी व्यायली, पंडीला झाला धोंड्या. 10 दिवसानंतर गिड्ड व्यायलं, गिड्ड्याला झाली चंद्री. त्यामुळं चंद्रीचा धोंड्या मामा. कळलं? ए पाठीमागं, पाठीमागं हो हो, पाठीमागं. मागून ठेवलेस एकदा, उड्या कसल्या मारतोस? पाठीमागं हो हो, पाठी धोंड्या. काय चाललंय रे? हा, पाठी 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 हो, पाठी हो, पाठी हो. नाहीच ऐकणार, नाहीच ऐकणार. हो ते पाठी हो, पाठी हो, एकदम पाठी हो. अजिबात फालतूपणा नको तुला. उडी मारायची नाही. चालत नको. हा हा गुरु, जरा बाजूला हो, झाडते काय छान. मग आपण मस्ती करूया.
माझा गबरू खोबरू. आता कसा गप उभा राहिला. खोबूशी आणि अशा प्रकारे रोज आईचं भरपूर दूध पिऊन शरीर यष्टी कमवून स्वतःच्या मेहनतीने बरं का छोटा धोंड्या आता राजकुमार धोंडू झालेले आहेत. आपण जर त्यांचं ऐकलं नाही तर ते पाय आपटून मनमानी करतात आणि घुरकावून विचारतात काय. नीट खा नीट खा. अयो मारतोस कशाला मला. मारतोस कशाला. थोडं फास्ट खाल्लं तिने. थांबा देते. थांबा थांबा. अगं ठेव की धोंड्यासाठी काहीतरी. एवढी छोटी आहेस तरी आधीच खातेस हो तू. संपलं. आणि परीराणी चंद्री उर्फ पौर्णिमेनं तिच्या सुस्वभावी मनमिळावू शांत स्वभावामुळं आणि छोट्याशा आकृतीमुळं जनमानसांच्या मनामध्ये घर केलेलं आहे. हा हा तुला पण होय तुला पण होय होय होय. राजकुमार धोंडू यांच्या प्रती तुम्ही चांगल्या चांगल्या कमेंट्स खाली करा, नाहीतर राजकुमार धोंडू तुम्हाला बघून घेतील. नक्की कमेंट करा.